3 वेळेस ओंकाराने प्रार्थना करून सुरुवात करूया. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास सोडायचा. श्वास सोडते वेळी ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम दोन्ही हात जोडून प्रातस्मरणीय परमपूज्य स्वामीजी महाराजांचे कोटी कोटी वंदन. तुम्हा सर्वांनाही ओम प्रणाम. फेसबुकच्या माध्यमातून जे बंधू भगिनी या योग वर्गावरती जॉईन झालेले त्यांचं या ठिकाणी स्वागत. करूया योगिक जॉगिंगचा अभ्यास. योगिक जॉगिंग सूर्यनमस्कार आणि थोडंसं दंड बैठकांचा अभ्यास केल्याने आपलं शरीर बल मजबूत होतं. नित्य नियमाने करायचे हे अभ्यास आहेत. 3 चरणांमध्ये आपला अभ्यास व्हायला हवा. दररोज कम्प्लीटली व्यवस्थितपणे 1.5 तासाचा हा 3 चरणाचा अभ्यास दररोज व्यवस्थितपणे केला की संपूर्ण शरीर बल, मनोबल, आत्मबल, बुद्धिबल सशक्त होतं. दुर्बलता आणि रोगांचं मिटणं तर 2-2.5 महिन्याचा कालावधी. 2-2.5 महिन्यामध्ये आपल्या शरीरातली जी दुर्बलता आहे, जे आजार आहे, जे असंतुलन आहे ना, ते नष्ट होऊन जात. आणि ज्या वेळेस दुर्बलता आणि रोग नष्ट होऊन जातात तर योगनी संपूर्ण शरीर सामर्थ्यशाली होतं, दिव्य होतं. शरीराचं स्ट्रक्चर आणि शरीराचा आकारच बदलायला सुरुवात होतो. व्यवस्थित शरीराचा आकार कसा व्यवस्थित असावा. छाती आपली पुढे असावी, पोट आतमध्ये असावं, नेहमी करता आपले हात आपले पाय एकदम पिळदार आणि वळणदार असावे, सुंदर सुडोल असावं. प्रदर्शनासाठी नाही. भगवंताने दिलेला जो पिंड आहे ना, तो सर्व कर्म करण्यासाठी हा पिंडच आपल्याला काय करणार आहे, आपला मार्ग प्रशस्त करणार आहे. म्हणून भगवंताने दिलेला हा अपरिमित आपल्याला एक प्रसाद आहे, मनुष्य जीवन, हा पिंड. याचा अनादर करणं म्हणजे भगवंताचा अनादर केल्यासारखा. म्हणून यथा ब्रह्मांडे तथा पिंडे तथा पिंडे यथा ब्रह्मांडे, या पिंडामध्येच भगवंताचं दर्शन आहे. तर या पिंडाला जर दीनहीन, दीनहीन जर रोगी ठेवलं, जर ह्याला दुर्लभ ठेवलं तर आहे ना, दुर्बलता याची आहे ना, आपल्याला काय करल, अशांती, अस्थिरता, अधोगती निर्माण करल. म्हणून माझी विनंती, जे पालक असतील, बंधू भगिनी, जे योग शिक्षक, त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा अभ्यास करायला हवा. आज श्रावण महिन्यातला सोमवार आणि रक्षाबंधन
याच्यासाठी आपण व्यवस्थितपणे ना संगीतमय योग करण्याचा प्रयत्न करूया. आज श्रावण महिन्यातला आहे ना सोमवार पण असल्यामुळं थोडस शिव तांडव भगवान महादेवाचे देवादिदेव महादेव यांची आराधना करत उपासना करत आपण अभ्यास करूया. योगिक जॉगिंगचा सूर्यनमस्कार दंड बैठक. जे बंधू भगिनी ज्यांचं वजन जास्त ज्यांचं वय जास्त ते हलकं करतील. जे युवा आहेत ते थोडस काय करतील, थोडस माझ्यासोबत थोडस फास्ट करतील आहे ना. आणि आपली जसं शक्ती असेल तशी काय करायला हवी, आपण गती घ्यायला हवी. तर चला सुरुवात करूया आजच्या योगाभ्यासाला आपण योगिक जॉगिंगच्या या अभ्यासाने. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तवड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणम् मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि. ॐ नमः शिवाय. सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहम्. ॐ नमः शिवाय. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी विधूसराग्रि पीठभूभुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बन्धुशेखरः. ललाट चत्वरज्वल धनञ्जय स्फुलिङ्ग भाति पीत पञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः. कराल भाल पंडिका धगद्ध गद्ध गज्ज्वल धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहूनि शीथिनीतमः प्रबन्ध बद्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधरस्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि
प्रबद्धकंधरं सूर्यनमस्कार करू आता, है ना? स्मरच्छिदं बघून घ्या एकदा सूर्यनमस्कार. जी नवीन आहेत ना त्यांनी बघून घ्यायचं एकदा सूर्यनमस्कार. मग हळूहळू थोडंसं सूर्यनमस्कार दररोज केल्याने सूर्यासारखं तेज आपल्या शरीरामध्ये आहे ना निर्माण होण्याची तसे परिणाम येतात तसे. म्हणून करूया सूर्यनमस्कारचा अभ्यास. प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे. 6 7 9 मृदंगतुंगमंगलध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिवा. आणि 12 सूर्यनमस्कार आहे ना. 12 स्टेप मध्ये सूर्यनमस्कार. योगिक जॉगिंग 12 स्टेप मध्ये. शारविंद चक्षुषो प्रजामहि महेंद्रयो समप्रवृत्ति कर्कदासना शिवं भजाम्यहम्. 3 4 5 6 7 8 गदानिलिम्प निर्झरी निकुंज कोटरे वसन् विमुक्त दुर्मते सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्त लोललोचनो ललाम भाल लग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. सूर्यनमस्कारचा विषय स्लो मध्ये झाला. 2 सूर्यनमस्कार फास्ट करूया आपण. इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं. विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम्. असं हे सूर्यनमस्कारचा अभ्यास आहे ना, व्यवस्थित करायला हवा. नमः सूर्यनमस्कार झाल्यानंतर असं सूर्यनमस्कार हळूहळू 5 पासून 10 पर्यंत, 10 पासून 15 पर्यंत, 15 पासून 25 पर्यंत सूर्यनमस्कार आपण करायला हवे. दररोज सूर्यनमस्कारचा अभ्यास व्यवस्थित केला की त्याचे परिणाम पण छान येतात. म्हणून फेसबुकच्या माध्यमातून जे बंधू भगिनी योग करतात ना, त्यांनी थोडंसं लक्षात, जे योग शिक्षक बनतायत, जे बनलेले आहेत, त्यांनी थोडंसं विधी आणि कालावधी व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. आज श्रावण महिन्यातला सोमवार आणि पावसाचंही वर्षाव या ठिकाणी होत आहे. पावसातला योग आपल्याला करायचा आहे. वॉटर योग सुद्धा आज होणार आहे पाऊस आल्यानंतर, आहे ना. चला थोडंसं दंड बैठकांचा अभ्यास. हा दंडाचा अभ्यास मिश्र दंड बैठक. मिश्र दंड सुरुवातीला स्लो करायचं. 2, 5, 10 पासून सुरुवात करायची, पण हळूहळू 25-25 चे सेट सुद्धा आपण करायला हवे. 25-25 चे 3 सेट केले, 4 सेट केले की 100-100 दंड होतात. आम्ही सकाळी 4:30ला उठू नाही ना, 250 दंड आमचे झालेले आहेत मारून. 100 बैठका करून आलो आम्ही. सूर्यनमस्कार केले सकाळी, योगिक जॉगिंग केले सकाळी, सगळेच केले. आणि आता योग शिक्षक म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी आहे ना सेवा आम्ही करतोय, योग कक्षाचं संचालन करतोय, आहे ना. तसं योग शिक्षक बंधू भगिनींनी आपली साधना अगोदर करायची आणि नंतर मग मार्गदर्शन करण्यासाठी गेल्यानंतर आहे ना प्रात्यक्षिक करण्यासाठी, आहे ना. तर चला थोडस मिश्रदंडचा अभ्यास. 1 2
3 1 2 3 1 2 3. हे झालं स्लो मध्ये आहे ना. ह्याला थोडंसं अजून कसं करायला हवं, थोडंसं फास्ट मध्ये करायला. फास्ट मध्ये म्हणजे कसं, एकदा सुरुवात केली की तर 15चा सेट करायचा, ना तर 25चा सेट करायचा, व्यवस्थित करायचं. दीर्घ श्वास घेत घेत दीर्घ श्वास सोडत श्वसन तंत्र पण सशक्त होतं, मजबूत होतं. दीर्घ श्वास घेतल्याने दीर्घ श्वास सोडल्याने करोना हे हरल, श्वसन तंत्र मजबूत होईल, सर्दी खोकला अस्थमा दमा होणार नाही. शरीरातनं घाम बाहेर पडेल आणि घाम बाहेर पडला की घाम सगळे निघून जाईल. शरीरातले स्वच्छ शरीर होईल, सुंदर सुडूळ शरीर होईल, सामर्थ्यशाली शरीर होईल, दुर्बलता मुक्त, रोगमुक्त शरीर. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं व्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव. जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणम् मम. हा अभ्यास 25 मिश्र दंडाचा झालाय ना. ज्याला जसं शक्य असेल त्याने त्याची गती घ्यायला हवी, हळूहळू गती वाढवायला हवी, शक्ती पण वाढते, पण थोडासा पुरुषार्थ व्यवस्थित करायला हवा. मिश्रदंडाच्या नंतर शेरदंडाचा अभ्यास करूया. सर्पदंड ही आपण 25 करू शकतो. 25 कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्धुरस्फुरत्वदुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. असं 25 अभ्यास. दंड थोडे मजबूत होते, शरीराचा आकार एकदम व्यवस्थित येतो. वक्ष विकासक दंड हे करू. दोन्ही हात आतमधल्या सारखे. वक्ष विकासक दंड. सहस्रलोचनं प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी विधूसराग्रि पीठ भूभुजंगराजमालयानि बद्धजात चूटक श्रियै चिरा. 15चा सेट आहे ना. असा हळूहळू शेरदंडचा अभ्यास. शेरदंड सुरुवातीला मातीमध्ये किंवा लॉन वरती प्रॅक्टिस करायला हवी. फक्त बघून घेतलं तरी चालेल. शेरदंड कराल भाल पंडिका धगद्ध गद्ध गज्ज्वल धनंजयाहुतीकृत प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुर कुहूनि शीथिनी तमः प्रबन्ध बद्ध कन्धरः लिलिम्प निर्झरीधर स्तनोतु कृत्ति सिन्धुरः कलानिधान बन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे. अखर्व सर्व मंगला कला कदंब याचाही अभ्यास करायला हवा. थोडं दररोज. हे आपलं स्वदेशी जीन आहे एक प्रकारचं. स्वदेशी जीन. पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतकांतकांतकं समंतकांतकं भजे.
दोन सीट मध्ये अभ्यास. प्रवर्तित प्रचंड तांडव शिवा विचित्र कल्पयो भुजंग मौक्ति तत्रजो गरिष्ठ रत्नलोष्टयो सुहृद्विपक्ष पक्षयो कृष्णारविंद चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो श्रम प्रवृत्ति कदा सदा शिवं भजाम्यहम्. सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललाम भाल लग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवन् पठन् स्मरन् ब्रुवन् नरो विशुद्ध. तरी पहा, ह्या झाला एक चरणाचा अभ्यास. या अभ्यासाने शरीर बल मजबूत होतं. नेक्स्ट अभ्यास करूया आपण आसनांचा अभ्यास. बसून करायचे मुख्य आसन. बसून करायच्या मुख्य आसनांचा अभ्यास. हा पहिला चरण आहे ना, योगिक जॉगिंग सूर्यनमस्कार दंड बैठकांचा अभ्यास. थोडीशी मेहनत केली तर आहे ना 15-20 मिनिटात नाही ना घाम बाहेर पडायला सुरुवात होते. तिथं चटई घेऊन येतो. आणि घाम एकदा बाहेर पडला, पहिली आंघोळ घामाची केली युवांनी, रेड कलरची त्या कोटीवरती, थोडीशी युवांनी घामाची आंघोळ केली की व्यवस्थितपणे आहे ना 2-2.5 महिन्यामध्ये त्यांचं शरीर दुर्बल आहे ते हळूहळू काय होतात, सामर्थ्यशाली व्हायला सुरुवात होतात, आकार बदलायला सुरुवात होतो. योगने हाच तर लाभ होतो. ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढायला सुरुवात होतं, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी व्हायला सुरुवात होतं. पण प्रामाणिकपणे दररोज थोडा अभ्यास करायला हवा. सुरुवात करूया. दोन्ही हातांच्या मुठी बंद, आतमध्ये मुठ नाभीवरती. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि मग खाली झोकायचं. नजर समोर. थोडं थांबायचं आसनांमध्ये. आसनांमध्ये थांबल्यानंतर विशेष लाभ होतो. घाई करायची नाही, गडबड करायची नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. 10 सेकंद 30 सेकंद होल्ड करायचं आसनांमध्ये. परत श्वास भरत वरती. परत भरलेला श्वास बाहेर सोडायचा. नजर समोर. डायबिटीज साठी ब्रँड अँबॅसेडर असं नाही. ज्याला वाटतं आयुष्यात कधी आपल्याला डायबिटीज होऊ नये त्यांनी 3-4 वेळा दररोज निरोगी व्यक्तीने करायला हवं. पण ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांच्या घरामध्ये डायबिटीज आहे, जे बंधू भगिनी घरातील डायबिटीज मुक्त करावा, स्वतःचा डायबिटीज मुक्त करावा असा दृढ संकल्प. हा झाला मंडूकासनची पहिली स्थिती. दुसरी स्थिती करूया मंडूकासनची. डावा हात नाभीवरती, डाव्या हातावरती उजवा हात. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि मग खाली झोकायचं. व्यवस्थित प्रेझेंटेशन आपलं व्यवस्थित व्हायला हवं. नजर समोर. नजर समोर केल्याने डायरेक्ट आहे ना स्वादुपिंडावरती ताण येतो. पॅनक्रियाज जे महत्वाचा स्नायू आहे आपल्या पाचन तंत्रातला, आजारी होऊन 100% काळजी करण्यापेक्षा ना आजारी पडू नये म्हणून दररोज 10% जरी अलर्ट राहिलं, सावध राहिलं, थोडस काळजी केली ना तरी सुद्धा आपण दुर्बलतामुक्त आणि रोगमुक्त राहू शकतो. सामर्थ्यशाली शरीर करू शकतो. परत एकदा दीर्घ श्वास घेतलेला बाहेर सोडायचा.
पोट रिकामं करायचं आणि मग पुढे झोकायचं. व्यवस्थित करायचा विधी. अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिटापर्यंत थांबायला हवा आपण. समस्त उदरांचे जे आजार आहेत, पोटाचे सगळे आजार बरे होण्यासाठी हा अभ्यास महत्वपूर्ण आहे. विश्राम. नेक्स्ट अभ्यास. रत्नागिरी जिल्ह्यातील काही बंधू भगिनी आहेत ना, सध्या ऑनलाईन योग शिक्षक प्रशिक्षणाचा कोर्स करत आहेत. त्यांच्यासाठी हा 60 सूत्रीचा अभ्यास आपण क्रमनुसार घेतो व्यवस्थितपणे. मंडूकासन नंतर स्थिती 1 आणि स्थिती 2 नंतर शशकासनचा अभ्यास. दोन्ही हात समोर, श्वास भरत भरत पाठीमागे, श्वास सोडत सोडत पुढं, श्वास भरत भरत पाठीमाग, श्वास सोडत सोडत पुढं, श्वास भरत भरत पाठीमाग. दोन्ही हात सेंटरला घेऊन विश्राम. हे झाले 2 आसनांचा अभ्यास. मंडूकासन स्थिती 1 आणि मंडूकासन स्थिती 2. त्याच्यानंतर बसायचं दंडासन मध्ये. दंडासन स्थितीमध्ये बसायचं. हे दंडासन स्थितीमध्ये बसून करावयाच्या आसनांमध्ये 3रं आसन ते म्हणजे वक्रासन. सुरुवात उजवीकडनं करायची नेहमी करता. उजवीकडनं केल्यानंतर ते एक डिसिप्लिन येतं आपल्या वर्गावरती. जे नवीन बंधू भगिनी जे योग शिक्षक बनतात त्याने अवश्य योग वर्ग घ्यायलाच हवा. उजवा पाय जवळ घ्यायचा, डावा हात वरती, उजव्या पायाच्या शेजारी डाव्या पायाचा गुडघा पकडण्याचा प्रयत्न करायचा. नजर पाठीमाग. वक्रासन म्हणतात ह्याला. पूर्ण पाचन तंत्र ट्विस्ट करायचं. पोट आपलं ट्विस्ट होतं. जे असंतुलन आहे त्या ठिकाणचं संतुलन दूर होण्यासाठी. विश्राम. उजवा पाय परत सरळ, डावा पाय जवळ घ्यायचा, उजवा हात वरती घ्यायचा, डाव्या पायाच्या शेजारनं उजव्या पायाचा गुडघा पकडण्याचा प्रयत्न करायचा. नजर पाठीमाग. विश्राम. हा झाला वक्रासनचा अभ्यास. बसून करायच्या अभ्यासानंतर हा 3रा अभ्यास आहे वक्रासन. त्याच्यानंतर 4था अभ्यास आपल्याला करायचा आहे. ज्या अभ्यासाचं नाव आहे गोमुखासन. उजवा पाय पाठीमागे घ्यायचा, उजव्या पायावरती थोडं बसण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर डावा पाय वरती घ्यायचा. डावा पाय वरती, जो पाय वरती असेल तो हात वरती घेण्याचा प्रयत्न करायचा. जो पाय वरती असेल तो हात वरती. हा. आणि पाठीमागनं आपलं बोट पकडण्याचा प्रयत्न करायचा. हा अभ्यास गोमुखासनचा अभ्यास. अतिशय महत्वपूर्ण आसनांचा क्रम आहे हा. सगळ्यांनी लिहून घ्यायचा, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. हा झाला अभ्यास. त्याच्यानंतर डावा पाय पाठीमाग, डाव्या पायावरती बसायचं. त्याच्यानंतर उजवा पाय डाव्या पायावरती येईल. जो पाय वरती असेल तो हात वरती घ्यायचा. समस्त पोटाचे सगळे आजार बरे होण्यासाठी ना हे बसून करावेचे जे आसन आहेत ना ते अतिशय महत्वाचे आसन. विश्राम. हे झाले बसून करावेचे अभ्यास. याच्यानंतर आपल्याला करायचंय पोटावरील प्रमुख आसनांचा अभ्यास. पोटावरील प्रमुख आसनांचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा अभ्यास आहे. पोटावरील प्रमुख आसनांचा अभ्यास. दोन्ही हातांचा स्टँड करायचा. दोन्ही हातांचा स्टँड. जे योग शिक्षक आहेत ना त्यांनी फेसबुक वरती आपली योग कक्षा सुरू करावी. फेसबुक योग लाईव्ह कक्षा. उजवा पाय प्रथम, नंतर डावा पाय. थोडं थांबायचं, तिथं घाई करायची नाही. कमरेचे समस्त आजार बरे होण्यासाठी मकरासन अतिशय महत्वपूर्ण अभ्यास. थोडं थांबल्यानंतर विशेष जर्क बसतो आपल्या कमरेला. थोडंसं आहे ना, ज्यांची कंबर दुखत असेल ते सशक्त होण्यासाठी मदत होते. एकेका पायने झाल्यानंतर दोन्ही पायने एकत्र करायचं.
दोन्ही पायाने एकत्र थांबायचंय तिथं, थोडं थांबायचंय तिथं. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये, परत श्वास भरत भरत. पायांचे पंजे हे ताणलेले असावेत. थोडं थांबायचंय तिथं. विशेष जर्क बसतो आपल्या ना कमरेला एक, आणि हळूहळू कमरेचे आजार बरे होण्यासाठी मदत होते. आपण कधी कधी घाई गडबड करतो, असं करतोय ना, असं नाही करायचं. थोडंसं स्लो मध्ये तिथं नेऊन थांबायचं. असं स्थितीमध्ये थोडंसं होल्ड करायचं. 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटापर्यंत आपण होल्ड करू शकतो. पण होल्ड करायला विश्राम. नेक्स्ट अभ्यास मकरासनच्या नंतर भुजंगासन. प्रमुख अभ्यास आपण घेतोय. प्रमुख अभ्यास अशा हजारो आसनं आहेत, पण जे श्रद्धे स्वामीजींनी दिलेले जे महत्वपूर्ण आसनं आहेत ना, त्याचाच आपण अभ्यास घेतोय. पोटावरील प्रमुख आसनांच्या अभ्यासामध्ये पहिला क्रम घेतला आपण मकरासनचा. दुसरा क्रम करतोय आपण भुजंगासन. श्वास भरत भरत फक्त नाभीपर्यंतचा भाग वरती उचलायचा, नजर आकाशाकडे. थोडं थांबायचं तिथं. थांबल्यानंतर आहे ना, पोटावरती ताण येतो, कमरेवरती ताण येतो, आणि ज्या ठिकाणची चरबी जास्त आहे, ज्या ठिकाणचं वजन जास्त आहे, ते वजन कमी होण्यासाठी मदत होते. परत एकदा भुजंगासन स्थिती पहिली. ब्रँड अँबॅसिडर आसन हे महत्वपूर्ण कमरेसाठी. व्यवस्थित करायला हवं. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आळस करून चालणार नाही, कंटाळा करून चालणार नाही. जे आळस करतील, जे कंटाळा करतील, ते स्वस्थ जीवन काय करू शकणार नाहीत, निर्माण करू शकणार नाही. आता हे झालं थोडं स्लो मध्ये. ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी थोडंसं आहे ना, थोडं फास्ट करायला हवं. फास्ट कसं? 25-25 सेट. ज्यांचा नगारा जास्त वाढलाय, ज्यांचं गोल भूगोल मोठं शरीर झालेलं आहे, त्यांनी थोडंसं आहे ना फास्ट करायला हवं. फास्ट कसं करायला हवं? असं 25-25 सेट 2, 3, 4, 5, 6 सेट करायला हवेत. 200 अभ्यास करायला हवेत. 2 आठवड्यामध्ये आहे ना, भूगोल मोठं शरीर झालेलं कमी होण्यासाठी मदत होते. मुक्त शरीर असावं त्याच्यासाठी आहे ना हा भुजंगासनचा अभ्यास. थोडं स्लो आणि फास्ट आहे. दुसरी स्थिती भुजंगासनची. डावा छातीखाली, डाव्या हातावरती उजवा हात. दीर्घ श्वास घेत आसनाला होल्ड केल्यानंतर श्वासोश्वास नॉर्मल ठेवायचा. परत श्वास सोडत खाली. परत श्वास भरत वरती. 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट. भुजंगासन दुसरी स्थिती करतोय आपण. विश्राम. हा या अभ्यास स्लो मध्ये आणि फास्ट मध्ये करू शकतो. नेक्स्ट अभ्यास करूया शलभासनचा. दोन्ही हात मांड्याखाली, हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने. पहिला अभ्यास केला मकरासनचा, दुसरा अभ्यास केला भुजंगासनचा, तिसरा महत्वपूर्ण अभ्यास आहे तो म्हणजे शलभासन. दोन्ही हात मांड्याखाली, एक पाय 30 डिग्री मध्ये वरती उचलायचा. तिथं थांबायचंय थोडं. पाय गुडघ्यातनं फोल्ड नाही करायचा, हनवटी जमिनीला टच. परत श्वास सोडत खाली. परत श्वास भरत डावा पाय, दुसरा पाय घ्यायचा, डावा पाय सरळ. परत श्वास सोडत खाली. असं एका पायाने झाल्यानंतर परत दोन्ही पायाने एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पायाने एकत्र. थोडं थांबण्याचा प्रयत्न करायचा तिथं. परत श्वास सोडत खाली. थोडंसं अतिरिक्त ताण येतो, आणि ह्याला पण थोडंसं फास्ट आपण करू शकतो. स्लो झाल्यानंतर फास्ट, स्लो झाल्यानंतर फास्ट. फास्ट कसं? असं फास्ट आहे ना, 5, 10, 15, 25 पर्यंत आपण याचा अभ्यास करू शकतो. तर हे अभ्यास झाले.
पाठीवरील प्रमुख आसनांचा अभ्यास. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, पाय फोल्ड करून आपल्या सीट जवळ घ्यायचे. पाय फोल्ड करून आपल्या सीट जवळ घ्यायचे. गुडघ्याला गुडघा, गोट्याला गोटा टच. श्वास भरत भरत पाय उजवीकडे, मान डावीकडे. पोटावरील प्रमुख आसनांच्या अभ्यासामध्ये हे मर्कट आसन. पूर्ण श्वास घ्यायचा आणि विरोध दिशेला. आसनांमध्ये आल्यानंतर श्वासोश्वास नॉर्मल करायचा. परत पाय डावीकडे, मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर आसन स्थितीमध्ये श्वासोश्वास नॉर्मल ठेवायचा, पण थांबायचा आसन स्थितीमध्ये. मणक्यांसाठी आहे ना, मेरुदंडासाठी ब्रँड अँबॅसिडर आसन आहे, महत्वपूर्ण आसन. करायचंय, आळस नाही करायचं. योग पाहिल्याने योग, ऐकल्याने योग, बोलल्याने योगचा परिणाम येणार नाही, योग केल्याने योगचा परिणाम येणार. माझी विनंती, थोडस बंधू भगिनींना थोडस व्यवस्थित करा. थांबू नका, थकू नका, विराम करू नका, विश्राम करू नका. मर्कटासन ही पहिली स्थिती मर्कटासनची आपण करतोय. मर्कटासन आपल्याला जर मणक्याचे त्रास नसतील तर घरात कुणाला तरी मणक्याचे त्रास आहेत, त्यांना मणक्याचे त्रास मुक्त करा, मेरुदंड आजार मुक्त करा त्यांना. आपण स्वतःही आजार मुक्त राहणं, परिवाराला आजार मुक्त करणे ही आपली जबाबदारी आहे. दुसरी स्थिती मर्कटासनची. 1 फुटाचं अंतर घ्यायचं दोन पायामध्ये, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास भरत भरत पाय उजवीकडे, मान डावीकडे. उजवा पाय जमिनीला टच झाल्यानंतर डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या पंजांवरती येतो. मान विरुद्ध दिशेला. श्वासोश्वास थोडस नॉर्मल. थोडं थांबायचं त्या स्थितीमध्ये. परत श्वास सोडत सोडत मूळ स्थितीमध्ये. योग वर्गावरती येणाऱ्या साधकांचं आहे ना, मनोबल वाढवण्यासाठी व्यवस्थित विधी सांगणं गरजेचं आहे, पण विधी आपण समजून घेणं गरजेचं आहे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. डावा पाय जमिनीला टच झाल्यानंतर उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या पंजांवरती येतो. पूर्णपणे विरुद्ध दिशेला ट्विस्ट करायचंय. मान उजवीकडे, पाय डावीकडे. मर्कटासन स्थिती दुसरी. मर्कटासन स्थिती तिसरी करूया आता आपण. दोन्ही पाय सरळ, उजवा पाय वरती उचलायचा. डाव्या साईडला जिथं कुठं टच होईल तिथं टेकवण्याचा प्रयत्न करायचा, मान विरुद्ध दिशेला. परत श्वास भरत भरत पाय वरती, श्वास सोडत सोडत पाय खाली. परत श्वास भरत भरत वरती. डावा पाय उजवीकडे, जिथं कुठं टेकल तिथं टेकण्याचा प्रयत्न करायचा. मर्कटासन स्थिती तिसरी. आसनांचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, दररोज करायला हवं. परत श्वास भरत भरत वरती, श्वास सोडत सोडत खाली. विश्राम. ही झाली तिसरी स्थिती मर्कटासनची. आता चौथी स्थिती आपण करूया मर्कटासनची. दोन्ही पाय श्वास भरत भरत वरती. परत श्वास सोडत सोडत पाय उजवीकडे, मान डावीकडे. पूर्ण ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करायचा आपल्या मणक्यांना. परत श्वास भरत भरत वरती, पास सोडत सोडत श्वास सोडत सोडत खाली. मर्कटासन चौथी स्थिती करतोय आपण मर्कटासनची. परत दोन्ही पाय वरती, श्वास भरत. परत श्वास सोडत सोडत पाय डावीकडे, मान उजवीकडे. परत श्वास भरत भरत वरती, पाय श्वास सोडत सोडत खाली. हे झालं मर्कटासन चौथी स्थिती. अतिशय महत्वपूर्ण अभ्यास. नेक्स्ट अभ्यास आपल्याला करायचा आहे पवनमुक्त आसन. पवनमुक्त आसन 60 सूत्री अभ्यासामध्ये प्रमुख आसनांचा क्रम आपण करत आहोत. सगळ्यांनी लिहून घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये पण असाच क्रम आहे. उजवा पाय हातात पकडायचा, श्वास बाहेर सोडायचा, गुडघ्याला नाक स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. नाक स्पर्श झालं की हनवटी, हनवटी स्पर्श झाले की गळा. याला म्हणतात पवनमुक्त आसन. श्वास सोडत परत रिलॅक्स. परत डावा पाय हातात पकडायचा, श्वास बाहेर सोडायचा, गुडघ्याला नाक स्पर्श करायचा, नाक हनवटी, हनवटी गळा. परत रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय हातात पकडायचे. मग पवनमुक्त आसन दुसरी स्थिती. स्थितीमध्ये गडबड करायची नाही. पहिली स्थिती आणि दुसरी स्थिती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा. श्वास बाहेर सोडायचा आणि दोन्ही नाकाला, दोन्ही गुडघ्याला नाक स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. नाक स्पर्श तर हनवटी, हनवटी स्पर्श होतो तर गळा. पवनमुक्त आसन. पोटातील गॅसेस वगैरे आहेत ना, सगळे कमी करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग. ह्या अशा थोडस चलत पवनमुक्त आसन करण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे असं हे करू शकतो आपण. विश्राम. हे झालं पवनमुक्त आसन. नेक्स्ट अभ्यास आपल्याला करायचे पाठीवरील प्रमुख आसनांचा अभ्यास. पहिला आसनाचा अभ्यास केला आपण मर्कटासन.
स्थिती 1, स्थिती 2, स्थिती 3 आणि स्थिती 4. त्याच्यानंतर पवन मुक्तासन स्थिती 1 आणि स्थिती 2. आता त्याच्यानंतर आपण करत आहोत अर्ध हलासन, म्हणजे वजन कमी करण्यासाठी मुख्य 4 आसनांचा अभ्यास. त्याच्यामध्ये अर्ध हलासन 1, पादवृत्तासन 2, द्विचक्रिकासन 3 आणि सायकलिंग 4 असा अभ्यास आपल्याला करायचे आहेत. तर चला थोडस करूया अर्ध हलासनचा अभ्यास. सुरुवातीला एक एक पायाने करायला हवं. जे योग शिक्षक बंधू भगिनी ज्यांचा नगारा जास्त आहे त्यांनी नगारा कमी करायला हवा आहे ना. वजन कमी करायला सांगतात पण स्वतःचाच नगारा वाढलेला असतो, असं चालणार नाही. एक एक पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र हे असं अर्ध हलासनचा अभ्यास. महत्वाचा अभ्यास आहे हा. 5 वेळापासून 20 वेळापर्यंत, 20 वेळापासून 50 वेळापर्यंत करायला हवं. आपल्याला थोडासा कालावधी कमी असल्यामुळे आपण आहे ना याची मात्रा कमी पडतोय. पण ज्यावेळेस तुम्ही मोटापा मुक्तीचे शिबिर घ्याल त्यावेळेस आहे ना तुम्ही थोडस याच्यामध्ये आहे ना व्यवस्थितपणे मात्रा वाढवायची. 2-2 तासाचं आहे ना मोटापा मुक्तीचं शिबिर घ्यायला हवेत आपण. 1.5 तासामध्ये 1 तासामध्ये मोटापा मुक्त होत नाही. नेक्स्ट अभ्यास पादवृत्तासन, पायांचे आडवे गोल. पादवृत्तासन, पायांचे आडवे गोल. घड्याळच्या दिशेने करायचं, क्लॉकवाईज. परत अँटी क्लॉकवाईज. हे अँटी क्लॉकवाईज सुद्धा झालं. उजव्या पायाने झालं तर डाव्या पायाने. हे क्लॉकवाईज झालं आहे ना. नंतर अँटी क्लॉकवाईज असा अभ्यास पादवृत्तासनचा. एकेका पायाने झाल्यानंतर दोन्ही पायाने एकत्र आपण करायला हवं. दोन्ही पायाने एकत्र क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज व्यवस्थित करायला हवं. ज्यांचं वजन जास्त आहे उंचीच्या प्रमाणापेक्षा त्यांनी आहे ना 5-5, 10-10, 20-20, 50-50, 200-200 हे राऊंड करायला हवेत. हे गोल केल्याने गोल कमी होतील. विरुद्ध दिशेनेही आपले हे गोल. नेक्स्ट अभ्यास पादवृत्तासनच्या नंतर द्विचक्रिकासन. उजव्या पायाने प्रथम उभे गोल करायचं. उजव्या पायाने उभा गोल. विरुद्ध दिशेने पण करायचं. विरुद्ध दिशेने द्विचक्रिकासन योग शिक्षकांसाठी महत्वपूर्ण क्रम आहे हा. परत डाव्या पायाने द्विचक्रिकासन. द्विचक्रिकासनचा लाभ काय आहे? संपूर्ण वजन कमी होण्यासाठी आहे ना महत्वपूर्ण अभ्यास. ज्याला वजन कमी करायचंय त्यांनी 5 पासून 50 पर्यंत, 50 पासून 200 पर्यंत याची मात्रा करायला हवी. ज्यांनी विधी आणि कालावधी ज्यांनी समजून घेतला ना किती मात्रामध्ये करायचं हे थोडं समजून घ्यायला हवं. सरळ झाल्यानंतर विरुद्ध दिशेने आता दोन्ही पायाने एकत्र करावं. द्विचक्रिकासन. विरुद्ध दिशेने पण. आणि ज्या बंधू भगिनींना वजन कमी करायचं त्यांनी स्वतःचं वजन चेक करा. याच्यामध्ये थोडीशी मात्रा वाढवा. संध्याकाळी पण आहे ना डबल अभ्यास करा हा. आणि परत 2 दिवसांनी चेक करून सांगा. फेसबुक वरती सांगा किंवा व्हॉट्सअप वरती सांगा. घरी बसल्या बसल्या वजन तुमचं आहे ना कमी होईल. पण द्विचक्रिकासनचा अभ्यास 5 पासून 50 पर्यंत अवश्य करायला हवा. हा असा अभ्यास आहे ना एकदम मस्त करायला हवा. कारण वजन आपण आहे ना नको ते खाल्लं आणि वजन वाढवलं. नको त्यावेळेला नको ते खाल्लं आणि नको तसं भरमसाठ वजन वाढलं. आपल्यालाही त्रास आणि या धरती मातेलाही त्रास. म्हणून कमीत कमी शेवटी आपल्याला उचलताना त्या 4 लोकांना तरी काय होऊ नये, वजन जास्त होऊ नये एवढ्यासाठी तरी आहे ना आपलं वजन कमी करा. माझी विनंती. थोडासा पुरुषार्थ करा. सायकलिंगचा अभ्यास. हे असं सायकलिंग आहे ना खास पोटावरची चरबी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण अभ्यास. थोडस विरुद्ध दिशेने पण करायचं. विरुद्ध दिशेने हा अभ्यास. विरुद्ध दिशेने विश्राम. डाव्या कुशीवरनं उठून बसायचं. हा अभ्यास झाला. आसनांचा अभ्यास झाला.
आता आपल्याला करायचंय महत्वपूर्ण प्राणायामचा अभ्यास. ज्या प्राणायामनी संपूर्ण पाचनतंत्र व्यवस्थित होतं, संपूर्ण शरीराचे आहेत ना एक एक सेल्स व्यवस्थित होतात. दररोज व्यवस्थितपणे अभ्यास करायला हवा आपण. तर चला सुरुवात करूया प्राणायामच्या अभ्यासाला. एक आसन एक मुद्रा, पाठीचा कणा हलकासा ताठ, मान सरळ. 2 चरणाचा अभ्यास झाला. 3ऱ्या चरणाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत. 3ऱ्या चरणाचा अभ्यास तो म्हणजे प्राणायामचा अभ्यास. मुख्य प्राणायाम 8 आहेत आणि ते 8 प्राणायामचा विधी कसा आहे, संकल्प काय आहे, कालावधी काय आहे, शरीराच्या कुठल्या सिस्टम वरती त्याचा परिणाम होत आहे, ह्याचं व्यवस्थितपणे आपण काय करायला हवं, नोट डाऊन करायला हवं, समजून उमजून घ्यायला हवे. ते एक एक योगला ठीक ठीक आपण समजून घ्यायला हवं, व्यापक दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवं. तुकड्या तुकड्यामध्ये जर योगला समजून घेतला ना तर योगाचा परिणाम आपल्याला आहे ना मिळणार नाही. तुकड्या तुकड्यामध्ये परिणाम मिळतील योगला व्यापक दृष्टिकोनातून. योग मात्र हातपाय हलवणे म्हणजेच योग नाही, मात्र आहे ना श्वासोश्वास घेणं म्हणजेच योग नाही, आणि नुसतं ध्यान करत बसणं म्हणजे योग नाही. ध्यान करणं पण योग आहे, हातपाय हलवणे पण योग आहे, श्वासोश्वास घेणंही योग आहे, दंड बैठकाचा अभ्यास करून घामाची आंघोळ करणंही योग आहे, आणि दिवसभर सत्य आचरण करणं, उपासनेमध्ये राहणं, सात्विकतेमध्ये राहणं हा पण योग आहे. हा सगळा योग, अष्टांग योगाचं आचरण करणं हा पण योग आहे. हा समुच्चय योग आपल्यामध्ये प्रतिष्ठापना करायची आहे आचरणामध्ये. तर चला थोडस करूया आहे ना, संकल्प करत करत. दैवी संपदाची प्रतिष्ठापना आहे ना करायची. आसुरी संपदा बाहेर फेकून द्यायची. आसुरी संपदा म्हणजे काय, दंभ दर्प अभिमानस्य क्रोध पारुष्यमेवचे. दंभ आहे, क्रोध आहे, अज्ञान आहे, अभिमान आहे, आपल्यामध्ये काही विकार आहेत, काही आचरणामध्ये तामसिक आहार आहे, हे सगळं आसुरी संपदा आहे. आसुरी संपदाने काय होतं, व्यक्ती बंधनात अडकून जातो. कुठल्या बंधनात अडकतो, रोगांच्या बंधनात अडकतो, दुर्बलतेच्या बंधनात अडकतो, ताणतणाव येतो, अधोगतीला जातो, हे बंधन आहे. पण दैवी संपद विमोक्ष आहे. दैवी संपदाने मोक्ष प्राप्त होतो. आणि मोक्ष म्हणजे काय, ताणतणाव मुक्त असणं, दुर्बलता मुक्त असणं, रोग मुक्त असणं. या शरीराला आहे ना रोग आणि दुर्बलतेतनं मुक्त करून दिव्य शरीर निर्माण करणं, हे तर मोक्ष. कारण ज्यांचं शरीर दिव्य असतं, त्यांचं विचार दिव्य असतं, त्यांचं मन दिव्य असतं, त्यांच्या आचरणामध्ये पवित्रता असते, दिव्यता असते, भव्यता असते. त्याच ठिकाणी सुख, शांती, आनंद, गती आणि प्रगतीचा अनुभव करू शकतो. जे दुर्बल आहेत, जे रोगी आहेत, जे दिनहीन लाचार आहेत, ते काय उद्योग करणार आणि काय ते नोकरी तरी व्यवस्थित करणार, काय त्यांचं आर्थिक सामर्थ्य तरी कसं वाढणार. म्हणून जे मुक्त आहेत ना आसुरी संपदातनं, जे मुक्त आहेत तामसिकतेतनं, जे मुक्त आहेत व्यसन आणि वासनेतनं, तेच काय करू शकतात, स्वतःला आहे ना सशक्त आणि सामर्थ्यशाली करू शकतात. तर थोडासा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. चला चिंतन करत करत, मनन करत करत करायचं. दीर्घ श्वास घेताना या ब्रह्मांडातील, या निसर्गातील सगळ्या शुभशक्ती माझ्या शरीरामध्ये जात आहेत. देह देवालय शिवालय होत आहे. श्रावण महिन्याचा आहे ना हा संपूर्ण महिना, आणि आज रक्षाबंधन. समुच्च बंधूंना एक जबाबदारी असते, अवघाच्या राष्ट्रातील आणि विश्वातील त्या भगिनींना काय करणं, त्यांचं रक्षा सूत्र हातामध्ये बांधणं. पण जे सामर्थ्यशाली आहेत शरीराने, मनाने, विचाराने, आर्थिक स्थितीने, तेच काय करू शकतात, ते इतरांची रक्षा करू शकतात. जे दुर्बल आहेत ते स्वतःचीच रक्षा करू शकत नाहीत. म्हणून योग करून आपल्याला काय करायचं, आपलीही रक्षा करायची, आणि रक्षा कवच बांधून घेऊन त्या मातृशक्तीचंही आपल्याला काय करायचंय, त्यांचंही रक्षा करायचंय. हे आज या योगच्या माध्यमातून आपण संकल्प करूया. थोडस भजन ऐकत आहे ना, थोडं आपण भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास करूया.
ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका रंग कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे इसकी रखवाली यारे, करता साया तेरा अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा देवासी 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 टीका किए देवा जो भक्त तेरा जिए, उसे अमृत का है वो है क्या, हंस के विश्व का वो प्याला पिए, तेरी महिमा की छाया चले, काल के रथ का पहिया चले, एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले, शत्रुओं की कतारें अकेले से हारे, कड़वी पर्वत हुआरे, लोक बन के जहारे, नाम आया तेरा ऐसे बाजी गए जादे 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 बाजी
असं भस्त्रिका प्राणायाम ना ज्यांचं शक्ती मजबूत आहे त्यांनी गतीने करायला हवं. ज्यांचं शक्ती मध्यम आहे त्यांनी मध्यम गतीने करायला हवं. पण करायला हवं. भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास केल्याने संपूर्ण श्वसन तंत्र आणि छाती आपली सशक्त होते, मजबूत होते. छातीचे लंग्स आपले आहेत ना, फुफ्फुसाचे लंग्स व्यवस्थित होतात. करोना सारख्या वैश्विक महामारीतनं स्वतःला वाचवायचं असेल, भीतीमुक्त करायचं असेल तरी इमानदारीनं 5 मिनिटं हा भस्त्रिका प्राणायाम जे करतील ना ते सर्दी खोकला अस्थमा दमा मुक्त होतील. ज्यांना सर्दी खोकला अस्थमा दमा आहे त्यांनी 10 मिनिटापर्यंत करायला हवं. पण जे निरोगी आहेत त्यांनी फक्त 5 मिनिटं जर व्यवस्थितपणे केलं ना, तीव्र गतीनं नाही जमत तर फक्त असं केलं तरी चालू शकतं. पण करोनाच्या भीतीतनं मुक्त व्हाल तुम्ही. करोनाचा व्हायरस जरी आला तरी संक्रमण होणार नाही, तो नष्ट होऊन जायला आपल्या आहे ना रोग प्रतिरोधक क्षमता वाढल्याने. म्हणून आळस करू नका, कंटाळा करू नका, थकू नका, थांबू नका. प्रामाणिकपणे न्याय करा स्वतःवरती न्याय केला ना तर आपल्या सगळ्या जबाबदारी आपण न्यायपूर्वक करू, सगळ्यांना न्याय देऊ. वडील म्हणून न्याय देऊ, विद्यार्थी म्हणून न्याय देऊ, पती म्हणून न्याय देऊ, पत्नी म्हणून न्याय देऊ, भगिनी म्हणून न्याय देऊ, बंधू म्हणून न्याय देऊ. प्रत्येकावरती न्याय देऊ आपण. जर आपण स्वतःला जर व्यवस्थितपणे ना या साधनेनी जर न्याय दिला तर. जर आपण आळस केला, अकर्मण्यता केली तर आपल्यावरतीच आपण अन्याय करू. आणि जे स्वतःवरती अन्याय करतात ते सगळीकडेचा अन्याय करण्यासाठी आहे ना स्वतःचा मार्ग प्रशस्त करतात. माझी विनंती आहे आपण आहे ना समाधान बनण्यासाठी जीवनाला मार्गस्थ करावं, समस्या बनून राहू नये. मग ते विद्यार्थी असतील किंवा पालक असतील किंवा बालक असतील किंवा नोकरी करणारे असतील किंवा उद्योजक असतील किंवा सामाजिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे असतील, प्रथम सगळ्यांनी योग करावा. आणि योग केलं की त्यांचं शरीरबल, मनोबल, आत्मबल, बुद्धिबल व्यवस्थित होतं, सामर्थ्य वाढतं. नेक्स्ट अभ्यास करूया आपण बाह्य कपालभाती प्राणायामचा. पहिल्या प्राणायामनी श्वसन तंत्र व्यवस्थित होतं, दुसऱ्या प्राणायामनी पाचन तंत्र व्यवस्थित होतं. करत करत ऐकण्याचा प्रयत्न करा. फक्त श्वास बाहेर सोडण्यावरती लक्ष केंद्रित करायचं, पण जाणीवपूर्वक श्वास बाहेर सोडायचा. कपालभाती प्राणायाम निरोगी व्यक्तीने 15 मिनिटं करावं. पण ज्यांना वजन कमी करायचं, ज्यांना डायबिटीज बरा करायचं, ज्यांना बीपी बरा करायचं, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ॲलोपॅथिक मध्ये जाऊन जाऊन हैराण परेशान आहे ज्यांचा जीव, त्यांनी 25 ते 30 मिनिटं करावं. पण करावं, केल्यानंतरच परिणाम येतात, पेरल्यानंतरच उगवतं. आळस केला, अकर्मण्यता केली की आहे ना उगवणार नाही, परिणाम येणार नाहीत. आयुष्यभर आपल्याला आहे ना दुर्बल होऊन रोगी होऊन जीवन जगावं लागतं. मस्त आपण आहे ना एकदम व्यवस्थितपणे करायला हवं. कपालभाती प्राणायामनी लिव्हर, किडनी, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, समुच्च आपलं पाचन तंत्र व्यवस्थित होतं.
पित्त विकार वाढला तर पित्ताचे आजार होतात, कफ विकार वाढले तर कफचे आजार होतात, सर्दी खोकला अस्थमा दमा होतो, निमोनिया होतो. थोडंसं संक्रमण झालं करोनाचं तर आहे ना, व्यक्ती आहे ना मरण पावतो, इतकी विचित्र अवस्था येते. म्हणून थोडस आहे ना, थोडस प्रयत्नपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिंकाल, करोना हाराल, देह पण जिंकल आणि देश पण जिंकल, पण केल्याने या अगोदर. ॲलोपॅथिक मध्ये जातो आपण डायबेटीस बरं करायला, अल्सर्टिव्ह कोलायटिस बरं करायला, पित्ताचे त्रास बरं करायला ॲलोपॅथिक मध्ये जातो, पण पित्ताच्या गोळ्या खाऊन खाऊन आपल्याला दुसरे डिजीज चालू होतात. विचित्र आहे ना, विचित्र अवस्था असते ॲलोपॅथिक मध्ये. ॲलोपॅथिक मध्ये गेलं तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतात. रक्तातील गोळ्यांचा अंश आणि इंजेक्शनाचा अंश संपला की परत त्रास व्हायला सुरुवात होतो. घरातले ज्येष्ठ नागरिक हैराण आणि परेशान असतात पहा, सारखं सारखं त्यांना गोळ्या आणून द्याव्या लागतात. पण जर योग केलं तर सिस्टम चांगलं होतं. सिस्टम एकदा चांगलं झालं की सिम्पटम कधीच आहेत ना त्रासदायक होणार नाही. सिम्पटम ही चांगली होतील, रोगांचे सिम्पटम व्यवस्थित होतील, पण सिस्टम वरती लक्ष घ्या. योग सिस्टमला चांगलं करतो, ॲलोपॅथिक सिम्पटम व्यवस्थित करतो. फक्त ॲलोपॅथिक सिम्पटम सिस्टमला चांगलं करत नाही. म्हणून मन लावून करा, मस्त आनंदाने करा. जे सात्विक भजन, मराठी भजन असेल, हिंदी भजन असेल, तुम्ही ज्या प्रांतामध्ये राहता त्या प्रांतवाईज तुमच्या ज्या भाषेमध्ये जे भजन असेल ते ऐकत ऐकत करण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित करा, पण करा. डोळ्यावरचा चष्मा निघून जातो, दृष्टी चांगली होते आपली, केसांच्या समस्या व्यवस्थित होतात, त्वचेचे आजार बरे होतात. नकापासनं केसापर्यंत सगळ्या आजाराला रामबाण उपचार आहे. कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, सगळा योग आणि थोडंसं आयुर्वेद आणि पथ्याचं पालन, या 3 गोष्टी जे करतील ना ते मुक्त होतील, आजारात शुद्ध होतील, आणि जे शुद्ध आहे तेच बुद्ध होण्याचा अनुभव पण घेतील. निर्माण आणि निर्वाण संबोधीला प्राप्त करू शकते. कितीतरी मोठे मोठे शब्द आहेत, हे ऐकून काल्पनिक वाटतात, पण थोडा पुरुषार्थ केला तर हे सगळे काल्पनिक आहे ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. परम सुख, परम सत्य, परम शांतीचा आनंद पण घेता येईल. सगळे सत्य आहे म्हणावं, पण 15 मिनिटं बसायचं कोणी, कपालभाती प्राणायाम करायचं कोणी, अर्धा तास कपालभाती प्राणायाम करायचं कोणी, दंड बैठक 150-200 करायचं कोणी. ऐकायला फार छान वाटतं पण करायला नको वाटतं गुरुजी म्हणून. पण जे पुरुषार्थ करतात ना ते नरच नारायण होतात. मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यासारखं त्यांचं चित्र आणि चरित्र होईल. म्हणून नरच नारायण होण्यासाठी, नरच मर्यादा पुरुषोत्तम राम होण्यासाठी, योगेश्वर श्रीकृष्ण होण्यासाठी हा जन्म आहे. कंस होण्यासाठी, रावण होण्यासाठी, नरच नराधम होण्यासाठी हा जन्म नाहीये. माझी विनंती आहे, थोडंसं आज आत्मचिंतन करूया आपण. भले चाहे तुम्ही नरच नारायण होऊ नका, भले चाहे तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम योगेश्वर श्रीकृष्ण होऊ नका, पण कमीत कमी नराधम होण्यासाठी, रावण होण्यासाठी, कंस होण्यासाठी, दुर्योधन होण्यासाठी, आसुर होण्यासाठी तरी तुमचा मार्ग तुम्ही प्रशस्त करू नका, ही विनंती आहे. कारण तुमचं एक अशुद्ध कर्म, तुमची एक तामसिक कर्म तुम्हाला ही अशांती निर्माण करेल आणि परिवारालाही अशांती निर्माण करेल. उद्योग आणि नोकरी सुद्धा अधोगतीला जाईल. आपल्या बिझनेसचा, आपल्या उद्योगाची क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी कधीच वाढणार नाही. त्या राष्ट्रासाठी सुद्धा क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. जसं उदाहरणार्थ एक व्यक्ती ज्याला दारूची सवय आहे, एक व्यक्ती ज्याला दूध पिण्याची सवय आहे. कधी कधी व्यक्ती म्हणतो की काय फरक पडतो, मी एकट्याने दारू पिली म्हणून नाही ना, तुम्हाला काय त्रास होतो, तुम्हाला काय त्रास होतो. म्हणून तरी म्हणलं ना, नरच नारायण होण्यासाठी जरी मार्ग प्रशस्त करता येत नसेल तर कमीत कमी नराधम होण्यासाठी तरी तुम्ही काय करू नका, स्वतःला त्या दरीमध्ये कोसळू नका, तामसिकतेच्या, व्यसनाच्या आणि वासनाच्या. नर तरी राहावा, एक आदर्श नर राहावा, पण नराधम होऊ नका. कारण आपला परिवार आपल्याकडनं अपेक्षा करतय की तुम्ही पोळी भाकर, तुम्ही पुरणपोळीचं जेवण आणू नका,
तुम्ही आम्हाला फक्त चटणी भाकर द्या, पण तुम्ही तुमचं जीवन उपासनेमध्ये मार्ग प्रशस्त करा. व्यसन तुम्ही कधीच स्वीकारू नका. हे आपलं परिवार आपल्याकडनं अपेक्षा करते. म्हणून माझी विनंती आहे, आज श्रावणातला सोमवार आहे आणि रक्षाबंधनी आहे. आपण त्या तामसिक बंधनातनं मुक्त होऊया आणि सात्विक बंधनामध्ये स्वतःला युक्त करूया. तर आपलं सामर्थ्य वाढेल. आपण सगळ्यांचीच रक्षा करूया आणि तो रक्षाबंधनाचा दिवस आपला संपूर्ण 365 दिवस आपण त्या रक्षाबंधनामध्ये आपण स्वतःला काय करायला हवं, स्थित करायला हवं, स्थिर करायला हवं. या भारत मातेची रक्षा असेल, आईची रक्षा असेल, आपल्या बहिणीची रक्षा असेल, सर्व भगिनींची त्या मातृशक्तीची रक्षा असेल ती आपण करायला हवी. हे व्रत आपण करायला. कपालभाती प्राणायाम 25 ते 30 मिनिटं हाही योग आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण सत्य आचरण करणं, आपलं त्या ठिकाणी आपलं स्वधर्माचं पालन करणं, आपल्या पारिवारिक धर्माचं पालन करणं, हा पण योग आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी याचा आणि याचा काय संबंध आला? संबंध आहे. ज्यावेळेस एक व्यक्ती कर्म करतो ना त्यावेळेस त्याचा संबंध सगळ्याशीच येतो. परिवाराशी येतो, समाजाशी येतो आणि त्या संपूर्ण ब्रह्मांडाशी सुद्धा येतो. एक श्रद्धे स्वामीजींनी आणि श्रद्धे आचार्यजींनी 30 ते 40 वर्षापूर्वी संकल्प घेतला, अवघाची संसार सुखाचा करायचा आहे. आज सगळं विश्व योगच्या आयुर्वेदच्या शरणमध्ये आहे. वैश्विक महामारीत नाही ना, संपूर्ण जग अपेक्षा करते की आम्हाला पतंजली ह्युमॅनिटी बुस्टर कधी देत आहे. योग म्हणजे ह्युमॅनिटी बुस्टर आहे. योग म्हणजे आयुर्वेद म्हणजे ह्युमॅनिटी बुस्टर आहे. अष्टांग योगाचं आचरण म्हणजे ह्युमॅनिटी बुस्टर आहे. आपलं सामर्थ्य वाढेल तर करोना पण हरल आणि सगळेच रोग हरतील. बाह्य प्राणायाम करूया. नेक्स्ट अभ्यास नंतर कपालभाती प्राणायाम तर बाह्य प्राणायाम. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा, श्वासाला बाहेर थांबवायचा, नाभीचा भाग आतमध्ये खेचायचा, नाभीचा खालील भाग वरच्या दिशेने खेचायचा, त्याला मूल बंद म्हणतात. नाभीचा भाग आतमध्ये खेचणं त्याला उडियान बंद म्हणतात. हनवटी कंठकोपाल लावणं त्याला जालिंदर बंद म्हणतात. त्रिबंध सहित अभ्यास करायचा. चला सगळ्यांनी मिळून करूया. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आणि मग 3 बंद लावायचे. हा बाह्य प्राणायाम आहे ना 3 वेळा व्यवस्थित करायचा. निरोगी व्यक्तीने 3 वेळा, ज्यांना मुळव्याधाचा त्रास आहे, ज्यांना भगिंदरचा त्रास आहे, ज्या माता भगिनींना मासिक धर्माचा त्रास आहे, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 10 वेळा याचा अभ्यास आहे ना करायला हवा. माता भगिनींनी किंवा बंधूंनी सुद्धा आहे ना. कोण करू नये हा अभ्यास? ज्याला हाय बीपीचा त्रास आहे, ज्या माता भगिनींना मासिक धर्म आहे, ज्या माता भगिनींना गर्भधारण आहे, त्यांनी अभ्यास हा करू नये. बाकीचे अभ्यास केले तरी चालतात. बाह्य प्राणायाम नंतर अग्निसार क्रिया. अग्निसार क्रियेचा अभ्यास बाह्य प्राणायाम नंतर आहे ना. अतिशय महत्वपूर्ण अभ्यास आहे हा. पण नाभीचा भाग मागे पुढे खेचणं त्याला अग्निसार क्रिया म्हणतात. बाह्य प्राणायाम आहे. प्राणायामच्या शृंखलेमधलं 3रं प्राणायाम बाह्य प्राणायाम. अग्निसार हे प्राणायाम क्रमनुसार नाही, ते क्रिया आहे. अग्निसार क्रिया परत एकदा करूया. नाभीचा भाग मागं पुढं खेचणं त्याला अग्निसार क्रिया म्हणतात. नाभीचा भाग उभ्या दिशेने फिरवणं त्याला नवली क्रिया म्हणतात. चला नवली क्रिया करूया.
हा नवली क्रियेचा अभ्यास आहे ना. असं बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया, नवली क्रिया, भस्त्रिका प्राणायाम असं व्यवस्थितपणे ना दररोज करायला हवं. नेक्स्ट अभ्यास करूया आपण, ज्या अभ्यासाचं नाव आहे उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायामचा अभ्यास. गळ्याचं अंकुंचन करत करत, श्वास भरत भरत आणि आवाज करत करत 3 गोष्टी एकत्र करायची आणि छातीमध्ये श्वास भरायचा. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर आहे ना सलग श्वास भरायचा. एकदा प्रॅक्टिस झाली की सलग श्वास कसा भरायचा, पूर्ण विधी कसा याचा समजून घ्या. आता भरलेला श्वास आहे ना जालिंदर बंदनी रोखून धरायचा आणि 10 सेकंद 30 सेकंद त्यानंतर आहे ना मान वरती करायची. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नासिका बंद करायची आणि डाव्या नासिकातून श्वास सोडून द्यायचा. आणखी एक वेळेस करूया उज्जयी प्राणायाम. लक्ष देऊन पहा आणि तुम्ही हे करा. हा अभ्यास आहे ना उज्जयी प्राणायाम अतिशय महत्वाचा अभ्यास आहे. जसं कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर तीव्र गती नाही ना लगेच काय होतं की कोरोनाचे व्हायरस संक्रमित होतात आपल्या घशामध्ये. सर्दी खोकला लगेच आहे ना सुरुवात होतो. म्हणून जरी व्हायरस आले तरी आपल्यातली जर रोग प्रतिकारक क्षमता चांगली असेल ते व्हायरस काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात. उज्जयी प्राणायाम असेल, भस्त्रिका प्राणायाम असेल, कपालभाती प्राणायाम असेल, अनुलोम विलोम प्राणायाम असेल, सगळे प्राणायाम आपलं काय करतात, आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. डिजनरेट झालेले जे सेल्स आहेत त्याला रिजनरेट करतात. म्हणून निराश होऊ नका. रोग कितीही मोठे येऊ द्या पण तुम्ही थोडीशी मेहनत करा. शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती. तुम्ही म्हणाल मानसिक स्तरावरती कसली मेहनत आली गुरुजी? शारीरिक स्तरावरती दररोज सकाळी मस्तपैकी आळस झटकून आहे ना घामाची आंघोळ करणं, दंड बैठक करणं, प्राणायाम करणं हे तर शारीरिक स्तरावरती मेहनत झाली. पण दिवसभराचं पथ्याचं पालन करणं, रसनामुक्त राहणं, वासनामुक्त राहणं ही एक मानसिक स्थितीची तयारी असते. जसं उदाहरणार्थ समजा आपली कफ प्रकृती असेल तर कफ वाढणारे जे कफ दोष वाढणारा जे आहार आहे तो आपण टाळायला हवा. थोडं थोडं सुपाच्य जेवण करायला हवं, जेवण ताजं करायला हवं, जेवण हलकं करायला हवं आणि जे ऋतूनुसार, जे शरीरानुसार, जे पथ्येनुसार आहे तेवढंच करायला हवं. हे ज्यांनी साधण्याचा प्रयत्न केला तो साधक आहे ना, तो साधनेमध्ये ना सामर्थ्य वाढवणार आणि मग करोना हे हरल आणि देह जिंकल आणि देश जिंकल. म्हणून मनाची पण आपण तयारी करायला हवी, शरीराची तयारी करायला हवी. शरीराचं सामर्थ्य, मनाचं सामर्थ्य जर आपलं वाढलं की करोना हरणार म्हणजे. चला अनुलोम विलोम करूया. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नासिका बंद करायची, डाव्या नासिकातून दीर्घ श्वास घ्यायचा. घेतलेला श्वास विरुद्ध नासिकातून सोडायचा. ज्या नासिकातून श्वास सोडला त्या नासिकातून श्वास भरायचा आणि विरुद्ध नासिकातून श्वास सोडून द्यायचा. आवर्तनावरती आवर्तन व्यवस्थितपणे करायचं. अनुलोम विलोम प्राणायाम. संकल्पासहित करायचा अभ्यास. प्राणायामच्या शृंखलेमधलं हे 5वं प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. संकल्प काय करायला हवा? सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग, तामसिकतेचा त्याग आणि सात्विकतेचा स्वीकार, पथ्याचा स्वीकार आणि अपथ्याचा त्याग करायला हवा. चिंतन करा थोडस, काय आहे माझ्याकडनं चूक होते, माझं शरीर बल, माझं मनोबल, माझं आत्मबल, माझं बुद्धिबल
मी एक विद्यार्थी आहे तर मी विद्यार्थी माझं टॉप का करत नाही? मी एक नोकरदार आहे तर मी माझी नोकरी का व्यवस्थित करत नाही? मी माझं उद्योजक आहे तर मी उद्योग का व्यवस्थित करत नाही? थोडंसं चिंतन करा, थोडंसं मनन करा आणि या सगळ्या समस्याचं समाधान तुम्हाला आतमध्ये पिंडामध्ये मिळेल जर चिंतन केलं तर. त्याला स्वाध्याय म्हणतात. अष्टांग योगामध्ये ना शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियमाः, यम आणि नियमामध्ये सांगतात पतंजली आपल्याला स्वाध्याय. स्वतःचं पण अध्ययन करा, बाहेर वेदांचं अध्ययन करा, गीतेचं अध्ययन करा, गाथेचं अध्ययन करा, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करा. अध्ययन करणं, स्वाध्यायन करणं आणि अध्ययन करणं याला स्वाध्याय म्हणतात. स्वाध्याय या तत्वावरती आहे ना मोठा सत्संग चालतो. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा सुद्धा मोठा सत्संग आहे तो सुद्धा. पण पतंजली सांगतात यम आणि नियमामध्ये पतंजली सांगतात शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय करा म्हणतात. शौच, संतोष, तप करा म्हणतात ना, थोडंसं स्वाध्याय करा. म्हणून विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक विचित्र स्थितीमध्ये आहेत ना, स्वतःला हैराण आणि परेशान करून घेतात. सारखं गोळ्या खाऊन आहे ना माहेर घरून करून टाकलंय गोळ्यांचं आणि त्या रोगांचं ज्येष्ठ नागरिकांना. अरे डायबिटीज असेल, बीपी असेल, जरा मन लावून प्रामाणिकपणे योगला स्वीकारण्याचा प्रयत्न करा थोडासा. 2-2.5 महिन्यामध्ये रोगांचं मिटणं हे निश्चित आहे, 2-2.5 महिन्यामध्येच. पण अर्धा तास कपालभाती प्राणायाम करावा लागला, अर्धा तास अनुलोम विलोम करावं लागलं. 2-5 मिनिटं केलं की ना मोठा तीर मारल्यासारखं आपण सांगतो सगळ्यांना. योग तर करतोच, परत मेडिकलमध्ये जातोच. असं नाही चालत. म्हणजे अर्धा तास कपालभाती प्राणायाम करतील, अर्धा तास अनुलोम विलोम करतील आणि पथ्याचं पालन करतील. पथ्य तर आहे ना, चहा तर सोडायलाच तयार नाहीत आजकालचे ज्येष्ठ नागरिक किंवा आहेत ना काही बंधू भगिनी. जसं काय चहा पिल्यानंतर जसं काय मोक्षच मिळणार आहे, मुक्तीच मिळणार आहे. आणि चहा पिल्यानंतर मोक्ष आणि मुक्ती मिळणार नाही. चहा पिल्यानंतर 1 कप चहा 50 पैसे निष्क्रिय करतो, आपल्याला पित्ताचा त्रास वाढतो. आणि दररोज असे कितीतरी लाखो करोडो कप चहा पिऊन आपण आपल्याला पित्ताचा त्रास वाढवून घेतलाय हे आपण विसरून जातो. अशुद्ध कर्म करून थेंबे तळ साचलं त्या अशुद्ध कर्माचं. आणि नंतर मग आपलं काय झालं, अल्सर्टिव्ह कोलायटिस झालं, पित्ताशयाचे खडे तयार झाले, कोलेस्ट्रॉल वाढलं, रक्तामध्ये पित्ताशयाचं आहे ना प्रमाण वाढायला लागलं, रक्तामध्ये आहे ना कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला, चरबीचं प्रमाण वाढायला लागलं. माझी विनंती आहे म्हणून आपण स्वाध्याय करूया, आपण आत्मचिंतन करूया, एक लक्ष ठेवूया, एक टार्गेट ठेवूया. 3 महिन्यात, 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये पूर्ण रूपांतरण, पूर्ण जीवनाचं. रोगाला हरवणार म्हणजे हरवणारच मी, हा दृढ संकल्प. दुर्बलतेला हरवणार म्हणजे हरवणारच. काही युवांचं बघा, कपडे काढून फोटो काढले तर एक्सरे निघाला अशी अवस्था निर्माण झाली. आणि काही युवा हो म्हणून वाढलेले आहेत. असं त्यांना वजन कमी करायचं चिंता लागलेली आहे, काही जणांना वजन वाढवायची. योग मध्ये दंड बैठकांचा अभ्यास जर 200 केला, सूर्यनमस्कार 50-100 200 केले ना, तर 2-2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये संपूर्ण शरीर आहे ना एकदम काय होतं, एकदम आकार घ्यायला सुरुवात करत. योगने होतं हे. ज्याला वजन वाढवायचंय त्यांच्यासाठी, ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी पण आहे ना 50 वेळा वजन कमी करण्याचे काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. 2-2.5 महिन्यामध्ये सुपडा साफ होईल वजनाचा, डायबिटीजचा, बीपीचा, सांधेदुखीचा, दुर्बलतेचा, रोगांचा. 9 महिन्यानंतर आहे ना एक जन्म आपल्या आईच्या उदरातनं होतो, पण दुसरा जन्म या योगच्या माध्यमातून आपण अनुभव करू शकतो. आणि तो योगचा जन्म म्हणजे संपूर्ण रूपांतरण, दिव्य शरीर, दिव्य विचार, दिव्य आपलं आचरण, दिव्य आपलं संपूर्ण आहे ना वाणी, संपूर्ण व्यवहार आपला दिव्य. जीवनामध्ये दिव्यता आणि भव्यता आहे ना, प्रकाशच प्रकाश, नथिंग अंधकार, नथिंग दुर्बलता, नथिंग रोग, नथिंग अधोगती, नथिंग निरंतर आहे ना प्रगतीच प्रगती, सुखच सुख, शांती शांती. एवढं मोठं साध्य होते मात्र 1.5 ते 2 तास तुम्ही जरी योगला स्वीकारलं. माझी विनंती सर्व बंधू भगिनी, थोडासा पुरुषार्थ, आळस करू नका, कंटाळा करू नका. खूप झाला आता आळस, खूप झाला कंटाळा, खूप झालं जीवन संपूर्ण व्यसन आणि वासनेमध्ये. आता थोडंसं उपासनेमध्ये चला, थोडंसं अनुभव करूया आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्व काय आहे, सहअस्तित्व काय आहे. विभक्त थोडंच आहेत ते,
कणकण मध्ये आहे. तमेव माता पिताच तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रव्यं तमेव. जर मातामध्ये, पितामध्ये, पत्नीमध्ये, पतीमध्ये जर सगळे परमेश्वरच आहेत, तर आपल्या पण आत्म्यामध्येच परमेश्वर आहे. त्यांचं एकत्व, त्यांचं सहअस्तित्व याचा अनुभव घेण्यासाठी थोडीशी मेहनत करा, थोडासा पुरुषार्थ. तर चला 3 वेळा भ्रामरी, 3 वेळा ओंकार आणि 1 ते 1.5 मिनिट प्रणव करून आजच्या या अभ्यासाला आहे ना शांती पाठाकडे श्वास भरा. भ्रामरी प्राणायाम झाल्यानंतर विश्राम करूया. 3 वेळेस ओंकार प्राणायाम अतिशय श्रद्धेने, अतिशय निष्ठेने, अतिशय ना समर्पित भावने त्या निर्विकार ओंकारचं स्मरण करायचं, त्यांचं मनन करायचं, चिंतन करायचं, त्यांचंच आहे ना ध्यान करायचं. घरामध्ये तुमच्या आवडीची व्यक्ती आल्यानंतर किती आनंद होतो तुम्हाला, एखादे महापुरुष आले तर किती आनंद होतो तुम्हाला. अरे समुच्च विचारांमध्ये, या शरीरामध्ये आता त्या परमेश्वराच्या त्या शक्तीचा तुम्हाला अनुभव करताना किती आनंद व्हायला पाहिजे. आनंदाचं पारावारच उरला नाही पाहिजे, इतकं तुम्ही आनंदी होऊन त्यांचं स्मरण करायला पाहिजे. यालाच तर ध्यान म्हणतात, यालाच तर युक्त म्हणतात, त्यालाच तर धारणा म्हणतात, समाधी म्हणतात. निरंतर निरंतर त्या प्रक्रियेमध्ये तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणच्या पुढं थोडंसं निर्गुण बनण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस निर्गुण व्हाल त्यावेळेस निर्गुण निराकारचा अनुभव येईल. चला 3 वेळेस करूया त्या शक्तीची उपासना. मौन, शांत, मन स्थिर. 2 भुयाच्या मध्ये आज्ञाचक्र किंवा सहस्त्रार चक्र किंवा विशुद्धी चक्र किंवा हृदय चक्र, अनहद चक्र किंवा मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र किंवा मूलाधार चक्र, कुठल्याही एका चक्रावरती लक्ष केंद्रित करा आणि त्या चक्रावरती आहे ना त्या निर्विकार ओंकार स्वरूपाचं स्मरण करा. फक्त एकच आकृती त्या ठिकाणी दिसते, त्यांचं ध्यान करा, स्मरण करा. आता व्यक्तपासून अव्यक्तची यात्रा सुरू करा, सगुण साकारपासून निर्गुण निराकारची यात्रा सुरू करा, दृश्यपासून अदृश्य पण ज्ञातपासून अज्ञात पर्यंतची यात्रा आता सुरू करा. थोडस आहे ना, थोडस बघा तरी करून. ज्या ठिकाणी आपण बसलो ना त्या ठिकाणीच परमात्मा दर्शन देतो. ज्या ज्या स्थळी बन जाय माझे त्या स्थळी निज. त्या परमपिता परमात्माला प्रार्थना करू की आजपर्यंत माझ्यामध्ये अज्ञान, अपवित्रता होती, हे ईश्वरा आकर्मण्यता होती. आता मी एक दिवस पण आहे ना, एक क्षण पण आळस आणि अकर्मण्यतामध्ये ना निरंतर मी मेहनत करणार, पुरुषार्थ करणार. विद्यार्थी असतील तर विद्यार्थी काय करणार, आई वडिलांचे सगळे घरातले काम करणार. जे युवा आहेत ते सुद्धा आहेत ना घरातले ही जबाबदाऱ्या पार पाडणार. त्यांच्या करिअरसाठी आहे ना जे जे महत्वपूर्ण आहे ते सगळं पुरुषार्थाने करणार, नाही आवडलं तरी करणार. आणि जे करिअरसाठी अहितकारक आहे, कॅरेक्टरसाठी जे अहितकारक आहे त्याचा सर्वता त्याग करणार. हा संकल्प करायचा आणि दोन्ही हात वरती करायचे, हातांचं घर्षण करायचं आणि त्या परमेश्वर डोळ्यांची उघड झाप हातांच्या तळव्यामध्येच करायची.
तर हा पूर्ण अभ्यास या ठिकाणी आहे ना आपण समापन करत आहोत. माझी विनंती आहे सर्व बंधू भगिनींना, आळस करू नका, थांबू नका, थकू नका, आहे ना थोडस दररोज योग आहे ना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आदर्श साधक बना. आदर्श आहे ना, आदर्श साधक जे बनतात ते आदर्श योग शिक्षक बनतात. आदर्श साधक बनल्यानंतर आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पुत्री, आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श बंधू आणि आदर्श भगिनी बनण्याचा प्रयत्न करा. नक्कीच परिवार तुमच्यावरती गर्व आणि गौरव करला. रे वा, जीवन असावं तर असं ज्यांचं चित्र आणि चरित्र मर्यादा पुरुषोत्तम राम सारखं, योगेश्वर श्रीकृष्ण सारखं आहे, जे माता सरस्वती, माता पार्वती, माता सीतेसारखं ज्यांचं चित्र आणि चरित्र आहे, असा आदर्श. आणि जे सामर्थ्यशाली असतात त्यांचं प्रत्येक काम सुद्धा आहे ना दिव्य होतं काम, त्यांचं कर्मयोग पण चांगलं होतं. म्हणून माझी विनंती, काम असं करूया ज्या काम करण्याने गर्वाने गौरवाने काय करतील, आपला परिवार आपल्यावरती ना कौतुक करतील. जमी सलाम करे आसमां सलाम करे, जमी सलाम करे आसमां सलाम करे, करो वो काम कि सारा जहां सलाम करे. बनो तो वीर भगत सिंह की तरह लाल बनो, रामकृष्ण गांधी सुभाष की मिसाल बनो. बनो तो वीर भगत सिंह की तरह लाल बनो, रामकृष्ण गांधी सुभाष की मिसाल बनो. तेरे हर कारवा को नौजवान सलाम करे, तेरे हर कारवा को नौजवान सलाम करे, करो वो काम कि सारा जहां सलाम करे. जमी सलाम करे आसमां सलाम करे, करो वो काम कि सारा जहां सलाम करे. मिटा तो जुल्म की आंधी को तुम फौलाद बनो, खाक में मिलकर की कौम की औलाद बनो. मिटा दो जुल्म की आंधी को तुम फौलाद बनो, खाक में मिलकर की कौम की औलाद बनो. तुम्हारे अंशुमन को हर जगह सलाम करे, करो वह काम कि सारा जहां सलाम करे. तो आज सभी भाई बहनों को रक्षाबंधन की बहुत बहुत शुभकामनाएं. हम हर रोज योग करें, थोड़ी सी मेहनत करें, भक्ति योग, ज्ञान योग, कर्म योग, अष्टांग योग का आचरण करें, तभी जाके हमारा सामर्थ्य बढ़ेगा. और सामर्थ्य जब जिसका बढ़ेगा वही दूसरों की रक्षा करेगा. इस धरती माता की रक्षा, अपने माता की रक्षा, अपने बहनों की रक्षा और सभी मातृशक्ति की रक्षा करने का सामर्थ्य आएगा. यही रक्षाबंधन का हमारा एक संकल्प रहेगा. और इसी के साथ में आप सभी को शुभकामनाएं. सभी भाई बहनों का बहुत बहुत धन्यवाद. आज जो फेसबुक के माध्यम से जो जुड़े हैं उनको ये वीडियो अच्छा लगता है तो कल भी जुड़े हैं हमारे साथ में. सुबह 6 बजे, 6 से 7:30 बजे तक योग रहेगा. 8 बजे हवन रहेगा हमारा. हवन में भी आप जुड़ सकते हो. कल तो श्रद्धेय आचार्य जी का जन्म दिवस है और जन्म दिवस के माध्यम से हम पूरा दिन भर अलग अलग औषधि वनस्पति का रोपण करने वाले हैं, वितरण करने वाले हैं. पतंजलि चिकित्सालय निगड़ी यहाँ पे भी सुबह हवन होगा. गिलोय के पौधों का, गिलोय का वितरण भी होगा. अब सभी भाई बहन पतंजलि चिकित्सालय निगड़ी को आमंत्रित हो. यही आज के संदेश के साथ में अब सभी को ओम प्रणाम. एक बार ओमकार करके शांति पाठ. ओम धो शांति, अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधे शांति, वनस्पति शांति, विश्वदेवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति, शांतिदेव शांति, सामा शांति रेधि. ओम शांति शांति शांति. ओम. प्रातः स्मरणीय परम पूज्य स्वामी जी महाराज व आचार्य जी को कोटि कोटि वंदना. आप सभी को भी ओम प्रणाम. धन्यवाद. ओम. व्हिडिओ म्हणून पाठवता का तुम्ही?